नमस्कार. माझं नाव देवेंद्र मंगेश गावकर. माझ्या कृषी सेवा केंद्राचं नाव आहे श्री भवानी कृषी सेवा केंद्र, पडेल कॅन्टीन, तालुका देवगड, जिल्हा सिंधुदुर्ग. 2008 पासून माझं हे शॉप आहे. पहिलं घरी होतं, आता 2014 पासून पडेल कॅन्टीन या एरियामध्ये आलेलो आहे आणि आता 10 वर्ष सक्सेसफुली पूर्ण झालेली आहेत. माझ्या दुकानात जे शेतकरी येत आहेत, त्यांच्या प्रत्यक्ष बागेमध्ये व्हिजिट करून त्या प्रकारे मी औषधं देण्याचा प्रयत्न करतो. म्हणजे कुठली कीड आहे, कीड व्यवस्थापन असेल किंवा रोगराई असेल, त्याच्यावरती मी कन्सल्टन्सी करून त्याप्रमाणे मी औषधं देतो आणि स्टँडर्ड कंपन्यांचीच औषधं मी ठेवतो. माझी स्वतःची जवळपास 5,000 कलमं आहेत आणि नाही म्हटलं तरी 25,000 ते 30,000 पेटी स्वतः वाशी मार्केटला माल पाठवतो मी. आणि पहिली जी औषधं स्वतः बागेमध्ये ट्रायल करतो, त्याच्यानंतरच मी शेतकऱ्यांना देतो ती. मी एखादी कंपनी माझ्या शॉपमध्ये जर डायरेक्ट डिस्ट्रिब्युटरशिप घ्यायची असेल, तर त्यावेळेला मी पहिली कंपनीचे प्रॉडक्ट सॅम्पलसाठी मागतो. ते माझ्या स्वतःच्या बागेमध्ये ट्रायल घेतो. तसंच या पितांबरी कंपनीबद्दल मी केलं. गोमईची पहिली ट्रायल मी घेतली. 100 पिशव्या त्यांना सांगितलं पहिल्या ट्रायलसाठी द्या माझ्या बागेमध्ये. त्याची ट्रायल घेतल्यानंतर उत्कृष्ट रिझल्ट मला मिळाले. बाकीच्या खतांमध्ये जर सेंद्रिय खतं बघितली तर मळीयुक्त भेसळ सगळी येते. पण पितांबरीचे जे गोमय खत आहे, त्याच्यामध्ये प्युअर शेणखत आलेलं आहे. त्यामुळे त्याचे रिझल्ट एकदम उत्कृष्ट मला मिळाले आणि आत्तापर्यंत मी गोमय नाही म्हटलं तरी 100 टनाच्या वरती विकलेलं आहे आणि शेतकरी आतापासून ऑर्डर बुकिंग करून ठेवत आहेत माझ्याजवळ या वर्षीसाठी. पोटॅशियम सिलिकेट हे नवीन प्रॉडक्ट त्यांनी लिक्विड फर्टिलायझरमध्ये काढलेलं आहे. पोटॅशियम सिलिकेट हे नवीन आता त्यांनी लिक्विड फर्टिलायझर काढलेलं आहे. त्याचे डेमॉन्स्ट्रेशन माझ्या बागेमध्ये घेतलेले आहेत. त्याच्यामध्ये 11-0-14 आणि 26% सिलिकेट असा कंटेंट आहे आणि त्याचे रिझल्ट उत्कृष्ट आलेले आहेत मला. आता टेक्निकल कृषी सेवा केंद्राची गरज खूप वाढलेली आहे शेतकऱ्यांच्या दृष्टीने. कारण आता दररोज मार्केटमध्ये जो येतोय तो शॉप टाकत चालला आहे. त्याच्यापेक्षा जे टेक्निकली स्ट्रॉंग आहेत, अशा कृषी सेवा केंद्रांची गरज खूप वाढलेली आहे. त्या दृष्टीनेच आम्ही आता नुसता म्हणजे आंबा पीक किंवा कुठलेही प्रॉडक्ट तयार करणे याच्यावर भर न देता ते सेलिंग कसे जास्त वाढतील त्याच्यावरती भर देतो आहे. शेतकरी ज्यावेळेला आपल्या समस्या घेऊन माझ्या दुकानात येतो, त्यावेळेला मी प्रत्यक्ष जाऊन त्याच्या प्लॉटमध्ये व्हिजिट करतो. काय प्रॉब्लेम आहे ते बघतो. त्याने कुठली गोष्ट काय चुकीची केली आहे, काय केलं आहे ते प्रत्यक्ष बघून त्याच्यानंतर त्याच्यावरती कन्सल्टन्सी मी करून व्यवस्थित प्रॉडक्ट त्याच्या बागेमध्ये जातील हे बघतो. पितांबरीचे कंपनीचे प्रतिनिधी श्री अरविंद सर हे जवळजवळ 4 वर्षापूर्वी माझ्याजवळ आलेले. तर पहिल्या वेळी आले त्यावेळेला मी म्हटलं प्रत्येक कंपनीवाले येतात तसेच येऊन गेलेले. तेव्हा काय मी त्यांना सांगितलं की काम वगैरे डायरेक्ट डिस्ट्रिब्युटरशिप काही घेणार नाही आहे. मी पहिलं प्रोडक्ट क्वालिटी वगैरे बघेन. पण परत ते ज्यावेळेला दुसऱ्या वेळेला आले त्यावेळेला काही सॅम्पल प्रोडक्ट घेऊन आले. तर त्याचे प्रोडक्ट एवढे उत्कृष्ट मला वाटले. माझ्या स्वतःच्या बागेमध्ये मी ट्रायल घेतल्या त्याच्या. तर त्यावेळेला त्यांचे प्रोडक्ट खरोखरच म्हणजे त्यांची गुणवत्ता खूप चांगली आहे. त्याच्यामुळे मी त्यांची डायरेक्ट डिस्ट्रिब्युटरशिप घेण्यासाठी तयार झालो. पितांबरी आणि श्री भवानी कृषी सेवा केंद्र यांचा एकच उद्देश आहे की शेतकऱ्यांना चांगलीत चांगली सुविधा मिळावी.